नमस्कार. हा व्हिडिओ धनुराशीच्या लोकांसाठी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला घरात असूनही घरासारखं वाटत नाहीये का? किंवा कुटुंबातील सगळे जवळ आहेत पण तरीही मन एकटं पडल्यासारखं वाटतंय का? आईच्या आरोग्याची काळजी आहे का? किंवा घर बदलण्याचा विचार सतत डोक्यात येतोय का? स्वतःचं घर घ्यायचं आहे पण काही ना काहीतरी अडथळे येत आहेत, असं होतंय का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण 27 जुलैपासून 11 डिसेंबरपर्यंत शनी महाराज वक्री होत आहेत आणि धनुराशीसाठी हा काळ घर, कुटुंब आणि मानसिक शांततेची खरी परीक्षा घेणारा ठरू शकतो. आता सगळ्यात पहिलं बघूया शनी वक्री म्हणजे काय. वक्री शनी म्हणजे शनी उलटा चालत नसतो, तर तो आपल्याला मागे वळून पाहायला भाग पाडतो असं म्हणू शकतो. तुम्ही कोणत्या चुका पुन्हा पुन्हा करत आहात, कोणत्या नात्यांकडे दुर्लक्ष करत आहात, कोणत्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या आहेत, याचा हिशेब शनी याच काळात घेणार आहे. धनुराशीच्या लोकांच्या चतुर्थ भावामध्ये शनी महाराज वक्री होत आहेत. चतुर्थ भाव म्हणजे घर, आई, मानसिक शांतता, मालमत्ता, वाहन आणि मनाचं सुख, याला आपण सुखस्थान सुद्धा म्हणतो. म्हणून प्रत्येक धनुराशीच्या व्यक्तीला सारखाच परिणाम मिळेल असं नाही. काहींना नवीन घर मिळेल, काहींना घराची दुरुस्ती करावी लागेल, काहींना घर विकावं लागेल, काहींना आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल, तर काहींना घरात राहूनही स्वतःचं अस्तित्व शोधावं लागेल. म्हणूनच जर तुम्ही म्हणत असाल की काय झाले कळत नाही आणि का कुणास ठाऊक की कशात मनच लागत नाही, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. शनीच्या एकूण 3 दृष्टी असतात, 3री, 7वी आणि 10वी. 3री दृष्टी तुमच्या 6व्या भावावरती पडत आहेत. त्यामुळे तुम्ही काम करता त्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, विद्यार्थी असाल तरीही कामाचा ताण वाढेल, शत्रू सक्रिय होतील, कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी मेहनती माणसाला कधीच हरू देत नाही. शनीची 7म दृष्टी तुमच्या 10व्या भावावरती पडते, म्हणजे थेट करिअरवरती. 7वी दृष्टी थेट करिअरवर असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमची परीक्षा घेतील. कामाचं कौतुक थोडं उशिरा होईल, जबाबदाऱ्या वाढतील, काहींना विभाग बदलावा लागू शकतो, व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून तुम्हाला काम मिळू शकतं. याच्यानंतर येते शनीची 10वी दृष्टी, जी तुमच्या लग्नस्थानावर पडते आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची दृष्टी आहे, कारण तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर पडत आहे. लोक म्हणतील की तुम्ही खूप बदललाय, कारण शनी तुम्हाला अधिक गंभीर, अधिक जबाबदार आणि अधिक परिपक्व बनवणार आहे. कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्याल? जर तुम्ही घर बांधत असाल, घर खरेदी करत असाल, वाहन घेण्याचा विचार करत असाल किंवा आईच्या आरोग्याची समस्या असेल किंवा सतत घरात वाद होत असतील, तर निर्णय घाईत घेऊ नका. सर्व कागदपत्र नीट तपासा आणि भावनेपेक्षा वास्तवाला महत्त्व द्या. उपाय काय कराल? दर शनिवारी शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा लावा. आईवडिलांचा आदर करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद नक्की घ्या. गरजूंना काळे तीळ किंवा उडीद अन्नदान म्हणून द्या. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, शनीला मोठे उपाय नको असतात, त्यांना फक्त प्रामाणिक कर्म आणि जबाबदारी घेतलेली आवडते. धनुराशीच्या सर्वांसाठी हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्याला मजबूत पाया देण्यासाठी येत आहे. आज तुम्ही घेतलेले योग्य निर्णय पुढील अनेक वर्षाचा आनंद ठरवू शकतात. त्यामुळे संयम ठेवा, शिस्त ठेवा आणि कर्मावर विश्वास ठेवा. शनी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या धनुराशीच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. तुमच्या राशीबद्दल अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.